श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. आजचा स्वामी संदेश खास असणार आहे. स्वामी महाराजांचे पादुका साक्षात तुमच्या समोर आलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाने या पादुकावर नतमस्तक व्हा आणि त्यांना शरण जा. जेव्हा आपण स्वामींना दत्त महाराजांना शरण जातो ना, तेव्हा आपल्याला सगळ्या दुःखाचा शेवट करण्याचे सामर्थ्य स्वामी महाराज आपल्याला देत असतात आणि आपण प्रत्येक दुःखातून बाहेर पडत असतो. तर स्वामी भक्त हो, चला आज दत्त महाराजांचा आपल्या स्वामी महाराजांचा संदेश काय आहे ते जाणून घेऊया. तर आजचा संदेश जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. तुमच्या समोरच्या पादुका दिसत आहे, त्यापैकी तुम्हाला एका पादुकाला निवडायचं आहे आणि संदेश काय आहे हे जाणून घ्यायचं. स्वामी भक्त हो, तुम्ही एक पादुका निवडलं असेल अशी मी आशा करतो आणि संदेश काय आहे तेही सांगतो. स्वामी भक्त हो, ज्यांनी 2 नंबरचं पादुका निवडलं आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात की अरे, हे कलियुग आहे आणि या कलियुगात तुला तुझ्या आयुष्याला आमच्या नामाची जोड द्यावीच लागणार आहे. जर तू आमच्या नामाची जोड तुझ्या आयुष्याला दिली तरच तुझं आयुष्य गोड होणार आहे. तुला सगळं मिळवायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे आणि तुला तुझी प्रगती देखील करायचं आहे. ते सगळं कर. या कलियुगात जगत आहे ना, तर त्या कलियुगात तुला आमच्या नामाची देखील गरज भासणार आहे. अरे, तुला जे कमवायचं आहे ते स्वबळावर कमव, प्रामाणिकपणे कष्ट करून, पण सोबत आमचं नाव घे आणि कधी कुणालाही लुबाडून कमवण्याचं आट्टास तू करू नकोस. ते मिळालं ते तुला कधी पचणारही नाही. जे काही करायचं आहे स्वबळावर करून तू आमचं नाव घे. तुझ्या आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. अरे, कोणाचं सुख पाहून ते तुझ्या वाट्याला का नाही असं म्हणून आसमानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते निदान तुझ्या वाट्याला हे पाहून समाधानी राहायला शिक. याला सुखी जीवन म्हणतात. तुला सुख हवं असेल तर मन शांत असणं गरजेचं आहे आणि तुला मन शांती हवी असेल तर ते तुझ्या या पैशाने विकत मिळणार नाही. तुला कुठल्याही दुकानात मिळणार नाही आणि कोणी तुला ती फुकटही देणार नाही. तुला मन शांती मिळणार ती फक्त आमच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक मनुष्य स्थिर मन घेऊन या ठिकाणाहून जातो आणि जो भक्त कायमचा आमच्याशी एकरूप होऊन एकनिष्ठ राहतो ना, अशा भक्ताच्या अंतर्मनातील विश्वास पाहून सदैव अशा भक्तावर आम्ही कृपा करतो. आमच्या दरबारात येताना तुझ्यातला अहंकार, तुझ्यातला गर्व ठेवून आमच्या दरबारात येत जा. भक्ताकडे अहंकार असतो, ज्याच्याकडे गर्व असतो असा भक्त कधीच आमचा होऊ शकत नाही. म्हणून तुला अहंकार आणि गर्वापासून नेहमी लांब राहावे लागेल. अरे, तुला मिळालेला हा मनुष्य देह हे तात्पुरती ठेव आहे. 84 लक्ष योनीतून तुला हा मनुष्य देह लाभला आहे, तर हा मनुष्य देह लाभला आहे तर तुला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न कर, पण आमची सेवा देखील कर. कारण आमची सेवा करण्यासाठी तुला हा मनुष्य देह लाभलेला आहे आणि ही गोष्ट तुला जितक्या लवकर समजणार आहे तितकंच तुझ्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. म्हणून जमेल तितकं सेवा कर, जमेल तितकं आमचं नाव घे. कारण आमचं नाम घेण्यासाठी तुला कुठलेही नियम पाळायची गरज नाही, तुझ्यावर कुठलेही बंधन नाही. म्हणून जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू आमचं नाम घे. जो भक्त सातत्याने आमचं नाम जपतो ना, सुखातही आमची आठवण काढतो ना, अशा भक्तांना दुःखाच्या प्रसंगात आम्हाला बोलवण्याची गरज पडत नाही. जेवढे तू आमचं नाम जपणार आहे
तेवढं आम्ही तुला जपणार आहोत हे सदैव लक्षात ठेव. जो भक्त सातत्याने आमचं नाम जपतो, आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो, प्रामाणिकपणे मेहनत करतो आणि हा मनुष्य देह लाभला आहे तर होता होईल तितकं पुण्य पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न करतो, अशा भक्ताच्या पाठीशी आम्ही सदैव असतो. अशा भक्तांना आम्ही सदैव एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो. आत्ता ज्यांनी 2 नंबरचं पादुका निवडले त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे आमच्या मार्गावर चालायचं म्हटलं तर त्रास होणारच, बरं वाईट तुला ऐकायला मिळणारच, टोमणे मारणारे देखील तुला भेटणारच, तुझी सेवा बघून पाय मागे खेचणारे देखील आणि तुझे मनोबल कमी करणारे देखील तुला भेटणारच. तू केलेल्या सेवेला नावं ठेवणारे देखील तुला भेटणारच आहे. पण तरीही त्या सगळ्या परिस्थितीला सामोरे जाताना तू आमच्याशी एकनिष्ठ राहिला आणि तरीही आमची सेवा करत राहिला तर बघ, प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी, प्रत्येक संघर्षाचा सामना करण्यासाठी आम्ही तुला मदत करू. अरे या लोकांनी देवाला सोडलं नाही तर तू तर एक मनुष्य आहे. देवाला देखील देवपण मिळवण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात, तेव्हाच त्याला देवपण प्राप्त होतं. आणि म्हणूनच तुला सांगतोय, जेव्हा तू सेवा करतो तेव्हा तुझ्या वाट्याला असे लोक आले तरीही त्याच्याकडे लक्ष न देता तू आमची फक्त सेवा करत राहायची. 2 गोष्टी लक्षात ठेवायचं. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही तुझी परीक्षा घेतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू आमच्या सेवेत लोकांसाठी नाही तर आमच्यासाठी येतोय आणि आमचे सेवा करणाऱ्याच्या वाट्याला असे लोक येत असतील, नको नको ते बोलत असतील तर तो देखील एक मांडलेला डाव आहे तुझे प्रारब्ध संपवण्यासाठी. अरे जेव्हा तुझ्या विरोधात असंख्य लोक असताना देखील तू आमच्याशी प्रामाणिक असतो ना, तेव्हा आपोआप तुझे प्रारब्धचे भोग कमी होऊ लागतात. फक्त अशा वेळेस मात्र तू त्या प्रत्येकाला प्रत्युत्तर करू नकोस, तुझा वेळ वाया घालवू नकोस. तर अशा वेळेस तू फक्त सातत्याने आमचं नाम जपत राहा. तुझं आयुष्य आहे सुख आणि दुःखाचं आणि संघर्षाचे रणांगण आहे. विजय झाल्याशिवाय रणांगण सोडायचं नसतं, हे सदैव लक्षात ठेव. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव. एक वेळ तुझ्या वाट्याला अशी येईल ना की तुझ्याकडे मागायला काही उरणार नाही आणि सुखदुःख कर्मानुसार तुला मिळणारच आहे. गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष याच्याशी त्याचं काही संबंध नाही. रडणार म्हटलं ना तर तो मनातही रडतो आणि हसणार म्हटलं ना तर तो झोपडीतही हसतो. म्हणून तू फक्त आनंदात जगायला शिक. आज तुझ्याकडे जे आहे त्याचे आभार मानून त्याचा उपभोग घ्यायला शिक. म्हणजे तुझ्याकडे नाही त्यासाठी झुरत बसू नको, ते मिळवण्यासाठी आवर्जून तू प्रयत्न कर. आणि त्यासाठी जर तू प्रयत्न प्रामाणिकपणे करत असशील तर त्या गोष्टी तुला लवकरच मिळणार आहे. पण भूतकाळाचा विचार करत बसून रडत बसण्यापेक्षा, भविष्याचा विचार करत बसून झुरत बसण्यापेक्षा आज तुझ्या हातामध्ये वर्तमान आहे. वर्तमानात आज तुझ्यासाठी आहे. म्हणून हा आज आनंदाने जग. आनंदाने वर्तमानाचा स्वीकार करून या वर्तमानात आमची सेवा कर. जेव्हा तू वर्तमानात आमची सेवा करणार आहे तेव्हा तुझं भविष्यकाळ आम्ही घडवणार आहोत. आणि जसं भविष्यकाळ आम्ही घडवतो तेव्हा त्याचं भविष्य सोन्याहून मौल्यवान आम्ही बनवतो. जेव्हा आमचा भक्त आमच्याशी एकनिष्ठ राहून अशा प्रकारची सेवा करतो आणि प्रामाणिकपणे आपले कार्य करतो ना, तेव्हा असा भक्त आम्हाला खूप प्रिय असतो. आणि आमच्या अशा प्रिय भक्ताला आम्ही प्रत्येक वळणावर एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तो,
आज नवीन वर्षानिमित्त तुमच्यासाठीचा संदेश आला होता आणि तो संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्हाला कसं वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. स्वामीवर आणि दत्त महाराजावर तुमचाही डोळं झाकून विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. दत्त महाराजाचा जय जयकार करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.